नमस्कार. आज आपण एक वाटी गव्हाच्या पिठापासून सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी झटपट जाळीदार धिरडं कसं बनवायचं हे आपण पाहणार आहोत. हे धिरडं बनवायला अजिबात वेळ लागत नाही. झटपट 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होते आणि गरमागरम हे धिरडं चवीला सुद्धा खूप छान लागते. नक्की तयार करून बघा. वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता यासाठी आपल्याला 1 कप गव्हाचं पीठ लागणार आहे आणि 2 मोठे चमचे रवा घेतलेला आहे. रवा तुम्ही बारीक घेऊ शकता किंवा जाड सुद्धा वापरू शकता. आता बाउल मध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जो आपण रवा घेतलेला आहे तो याच्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता हे सर्व साहित्य एक जीव छान असं करून घ्यायचं आहे. आधी पाणी घालायचं नाही. हे सर्व साहित्य आपल्याला छान एक जीव करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपलं पीठ सुद्धा खूप छान तयार होणार आहे. तर सर्व साहित्य एक जीव करून झाल्यानंतर आता आपण पीठ बनवून घेऊयात. याच्यामध्ये हळूहळू पाणी ओतायचं आहे. लगेच पाणी घालू नका. हळूहळू पाणी घाला, जेणेकरून पिठाच्या गुठळ्या तयार होणार नाहीत. तर याप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून पीठ तयार करून घेऊयात. यामध्ये जर तुम्हाला वाटलं गुठळ्या आहेत तर लगेचच गुठळ्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आपल्याला, म्हणजेच पीठ सुद्धा आपलं खूप छान असं स्मूथ तयार होणार आहे. आता इथे बघा, याप्रमाणे आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. आता हे आपल्याला पीठ 15 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर आपण आता भाज्या घेणार आहोत. आता भाज्या आपल्या आवडीप्रमाणे घ्यायच्या आहे. इथे मी अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, त्याच्यानंतर गाजर घेतलेला आहे, बीट आहे आणि शिमला मिरची आहे. तुम्हाला जेवढ्या क्वांटिटी घ्यायचं आहे तेवढं घेऊ शकता. आता भाज्या खायला मुलं हे नखरेच करत असतात, तर अशा प्रकारे आपण मुलांना भाज्या खाऊ घालू शकतो. तर इथे मी मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर चॉपिंग बाउल असेल तर ह्या सर्व मोठे मोठे तुकडे केलेले आहेत ते सर्व भाज्या या चॉपिंग बाउल मध्ये टाकायच्या आहेत आणि छान अशा बारीक करून घ्यायच्या आहेत, म्हणजे मुलांना सुद्धा समजणार नाही या धिरड्यामध्ये कोणकोणत्या व्हेजिटेबल्स आहेत. आता या प्रकारे आपल्या मुलांच्या पोटामध्ये छान अशा सर्व प्रकारच्या भाज्या जाणार आहेत. आता सर्वच आहे ना, खूप मोठा प्रश्न असतो की आपल्या मुलांना भाज्या कशा खाऊ घालायच्या. या पद्धतीने नक्कीच आपण आपल्या मुलांना भाज्या खाऊ घालू शकतो. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पॅन मध्ये तेल किंवा तूप गरम ठेवायचं आहे. जिरं, मोहरी आणि हिंगाची छान अशी तडतडून फोडणी द्यायची आहे आणि आपण ज्या भाज्या कापलेल्या आहेत, कट केलेल्या आहेत, तर या आपल्याला याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि छान अशा परतून घ्यायच्या आहेत. आता ह्या भाज्या आपल्याला 1-2 मिनिटं वाफवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्या धिरड्यामध्ये खूप छान मऊ होतील आणि धिरडं सुद्धा खूप सुंदर लागेल. आता हे बघा, आपलं बॅटर सुद्धा खूप सुंदर तयार झालेलं आहे. रवा टाकल्यामुळे थोडंसं आपलं बॅटर घट्ट झालेलं असेल. जर तुम्हाला वाटत असेल की बॅटर थोडं घट्ट असेल तर पाणी सुद्धा घालू शकता. त्यानंतर आपण ज्या भाज्या वाफवून घेतलेल्या आहेत त्या याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि छान मिक्स करून घ्यायच्या आहेत. आता या मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पॅन मध्ये आपल्याला धिरडं घालायचं आहे. आता तुम्ही इथे बघू शकता, या पद्धतीने आपल्याला पीठ ठेवायचं आहे, म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. जर तुमचं धिरड्याचं पीठ जर घट्ट झालं तर धिरडे अगदी जाळीदार होणार नाही. त्यामुळे आपण जसं गव्हाचं पीठ करतो ना, त्या पद्धतीने आपल्याला पीठ पातळ ठेवायचं आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही जर पॅन घेतलात आणि धिरडं बनवताना पॅन हा चांगला गरम असावा, तेव्हाच धिरड्याला छान अशी जाळी पडते. त्यासोबत पीठ हे पातळ आणि सरसरीत असावं. चला तर आपण पळीने छान असं पातळ धिरडं घालून घेऊयात. आपलं धिरडं सुद्धा घालून झालेलं आहे. पहा, छान अशी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे. जास्त जाड धिरडं आपल्याला बनवायचं नाही आणि धिरडं घातल्यानंतर अगदी मंद ते मध्य आचेवर आपल्याला धिरडं खमंग खरपूस भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीचं 1 मिनिट या धिरड्याला अजिबात हलवायचं नाही. 1 मिनिट झाल्यानंतर आपल्याला बाजूच्या कडा सोडवून झाल्यानंतरच आपल्याला हे धिरडं पलटून घ्यायचं आहे. पहा, आपलं धिरडं छान जाळीदार तयार झालेलं आहे. मुलांसाठी अतिशय पौष्टिक रेसिपी आहे आणि या धिरड्याला कलर सुद्धा सुरेख आलेला आहे. जाळी तर अगदी मस्तच पडलेली आहे. आता हे तयार केलेला धिरडा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून छान असं मुलांना सर्व करून घ्यायचं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. भेटूया तर मग अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.